समलिंगी विवाहासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे आणि त्या वाचनात विशेष विवाह कायद्यातील बदलाचे अधिकार आमच्याकडे नाहीत असं एक मत न्यायालयाच्या वतीनं नोंदवण्यात आलेलं आहे। समलैंगिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतंय जे योग्य नाही असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय। संबंधांना मान्यता दिली आहे तर त्याचा पूर्ण आनंद घेण्याची संधी मिळावी अशी टिप्पणी करण्यात आली आहे। तर लग्न न झालेल्यांना मूल दत्तक घेता यायला हवं असंही मत कोर्टाच्या वतीनं नोंदवलं गेलंय। प्रशांत कदम आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रशांत, निकाल वाचनाचे पुढचे अपडेट्स काय आहेत, काय निरीक्षणं, काय मतं नोंदवली जात आहेत? प्रज्ञा, ऐतिहासिक निकाल आहे सुप्रीम कोर्टाचा आणि तो वेगवेगळ्या अर्थांनी ऐतिहासिक आहे, कारण याच्या आधी सुद्धा खूप मोठे सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आलेले आहेत। पण जेव्हा जजमेंट असतं तेव्हा अगदी 5 मिनिटात त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट जो आहे तो वाचून दाखवला जातो। जरी मतभेद असतील तरी सुद्धा अगदी हे सगळं 5-7 मिनिटांमध्ये संपतं। पण हा विषय जो आहे तो क्लिष्ट आहे, किचकट आहे आणि त्याच्यामुळे अजूनही निकालाचं वाचन सुरू आहे। जवळपास 27-28 मिनिटं झालेली आहेत। या निकालाची आत्तापर्यंतची जर आपण वैशिष्ट्य बघितली तर ती ही आहेत की 4 न्यायमूर्तींचा स्वतंत्र निकाल आहे। म्हणजे 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ होतं, त्यापैकी 4 न्यायमूर्तींनी आपला निकाल जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलेला आहे। अनेकदा असं असतं की जर विरोध असेल किंवा प्रत्येकच मुद्द्याला सहमती नसेल तर न्यायमूर्ती आपला निकाल जो आहे तो स्वतंत्रपणे लिहितात आणि सुरुवातीला सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी त्यांचा निकाल जो आहे तो वाचून दाखवला। पहिलं त्यांनी म्हटलंय की स्पेशल मॅरेज ॲक्ट यामध्ये बदल करण्याचा अधिकार जो आहे तो आमचा नाही आहे, तो केंद्राचा आहे। जर बदल करायचा असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये करावा, हे त्यांनी एक प्रकारे मान्य केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या संपूर्ण समाजाचे जे हक्क आहेत ते केवळ शहरी आणि उच्चभ्रू वर्तुळापुरते मर्यादित नाही आहेत। हा जो दावा होता केंद्र सरकारचा की केवळ एका ठराविक लोकांचा विषय आहे तो त्यांनी खोडून काढलेला आहे। त्याच्याबद्दलचं स्पष्ट मत त्यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। दुसरं त्यांचं म्हणणं हे आहे की मूल दत्तक घेण्याचा अधिकार किंवा मुलाचा अधिकार जो आहे तो केवळ हेट्रोसेक्शुअल कपल किंवा विषमलैंगिक जी जोडपी आहेत त्यांचाच नाहीये, तर या जोडप्यांचा सुद्धा तो अधिकार आहे। आणि अशा पद्धतीनं काही महत्त्वाची निरीक्षणं जी आहेत ती त्यांनी आपल्या या निकालामध्ये नमूद केलेली आहेत। न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा निकाल जो आहे तो माझ्या निकालापेक्षा वेगळा आहे असं सुद्धा त्यांनी आपल्या निकालामध्ये म्हटलेलं आहे। आणि केवळ इन्स्टिट्यूशन एक स्थापन करून याच्या संदर्भातल्या अधिकारांचा विचार व्हावा हे आपलं मत नाहीये, तर त्याची अंमलबजावणी व्हावी हे सुद्धा ते आपल्या निकालामध्ये म्हणतायत। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न की याच्यामध्ये असं सांगितलं गेलंय की संबंधांना मान्यता दिली आहे तर त्याचा पूर्ण आनंद घेण्याची संधी मिळावी, हे पहिलं निरीक्षण। आणि दुसरं म्हणजे समलैंगिकांच्या मूलभूत अधिकारांचं हनन होतंय जे योग्य नाही असंही कोर्टानं निरीक्षण नोंदवलेलं आहे। प्रशांत, या सुनावणी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घ्यायचे, त्यामुळे तुम्ही सोबत राहा। दरम्यान आपले प्रतिनिधी अमेय राणे यांच्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट क्षितिजा वडतकर आहेत, त्यांच्याकडून या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊयात। अमेय, सध्या जे वाचन सुरू आहे, सध्या जी मतं समोर येत आहेत त्या संदर्भात क्षितिजा वडतकर यांचं नेमकं काय मत आहे? नक्कीच आपण त्यांचं मत थेट त्यांच्याकडनं जाणून घेऊया। क्षितिजाजी, आपण निकालाचं वाचन ऐकतोय। आतापर्यंत जो निकालाचं वाचन झालंय, अजून तो पूर्ण निकाल नाहीये, परंतु आतापर्यंत जो झालाय तो सर्वसामान्य प्रेक्षकांना कसा समजावून सांगा? जसे मी पहिले पण म्हटलं होते की 3 प्रकारांमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हे जजमेंट देऊ शकतं। पहिले की ते व्हायोलेशन ऑफ फंडामेंटल राईट्सवर कॉन्सन्ट्रेट करतील। आपण आता नुकतंच ऐकलं की काराच्या याच्यावर म्हणजे ॲडॉप्शन्सच्या सर्क्युलरवर त्यांनी म्हटलेलं आहे की इट इज अ व्हायोलेशन ऑफ आर्टिकल 15 की तुम्ही क्युअर कम्युनिटीच्या कपलला ॲडॉप्शनचे राईट्स देत नाही, जे की हेट्रोसेक्शुअल म्हणजे नॉर्मल कपल्सला हेट्रोसेक्शुअल कपल्सला देता। तर ते अगेन ते फंडामेंटल राईट्सवरती आता सध्या देतात आहे जजमेंट। आणि प्रत्येक प्रोव्हिजन जी आहे ती त्या फंडामेंटल राईट्सच्या माध्यमातून ते बघतात आहे। तर जसं मी आधी पण बोलले होते की 3 प्रकारे ते बघतील। पहिलं तर फंडामेंटल राईट्स कुठे व्हायोलेट होतात आहे का। सेकंडली ते गाईडलाईन्स देतील, तर त्यांनी गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आणि अजूनही ते चालूच आहे। आणि तिसरं की ते स्पेसिफिकली असं एखादं कमिशन फॉर्म करा, असं की ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम आपण बघू शकतो। ते आता पण आपण बघितलं की ते ज्या प्रकारे जजमेंट देत आहेत इट्स अ न्यू एरा, इट्स लाईक अ न्यू एरा। पण ते ॲट द सेम टाईम ते हे पण म्हणतात की आमच्या हातात नाही आहे, हे पार्लमेंटच्या हातामध्ये आहे। जसं मी मगाशी पण म्हटलं होतं की हा एक्सक्लुझिव्ह पॉवर ऑफ द पार्लमेंट आहे टू इनॅक्ट द लॉ। हे फक्त इंटरप्रिटेशन करू शकतात किंवा एखादी गोष्ट फंडामेंटल राईट्स व्हायोलेट करते नाही करत हे ते याच्यावरती जजमेंट देऊ शकतात। तर ती प्रोसेस चालू आहे। आता त्यांनी स्टेटवर जी रिस्पॉन्सिबिलिटी टाकली आहे ती डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सच्या फॉर्ममध्ये टाकली आहे। आणि आतापर्यंत जे आपण ऐकलं
ते म्हणतात की ह्या ज्या वेलफेअर सोसायटी म्हणजे सगळ्यांचा विचार करण्याचा जी ड्युटी आहे ती स्टेटची आहे. त्यामुळे त्यांचा इशारा आहे स्टेटला की स्टेटनी ह्यांच्यासाठी स्पेसिफिक लॉ इनॅक्ट करावा. आपल्याला पुढे दिसेलच अजून काय करतात, पण आतापर्यंत तरी सहसा आता हेच दिसतंय की ते पॉझिटिव्ह आहेत आणि काहीतरी एक नवीन इंटरप्रिटेशन आपल्याला ऐकायला मिळेल. तर नक्कीच कुठेतरी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आतापर्यंत जे निकालाचं वाचन केलंय, समलिंगींच्या मूलभूत अधिकारांवर त्यांनी पूर्णपणे कुठेतरी मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता ही संसदेची आणि केंद्र सरकारची जबाबदारी आहे की सर्वोच्च न्यायालय अंतिम काय निर्देश देते त्यानुसार कायदा करण्याची जबाबदारी त्यांच्यावर कशा पद्धतीने येते, ती कशी पार पाडतात हे येत्या काळात आपल्याला स्पष्ट होईल. पण निकालाचं वाचन हे अद्याप सुरू आहे. प्रज्ञा. बरोबर, या निकालामध्ये आणखी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मांडले जातात आणि कोणकोणत्या गोष्टींवरती सर्वोच्च न्यायालय टिप्पणी करतं याकडे लक्ष असेल. अमेय, तुम्हीही सोबत राहाच. या पूर्ण अपडेट्सवरती आपलं लक्ष असणार आहे. समलैंगिक जोडप्यांसोबत भेदभाव होऊ नये असं मत कोर्टानं नोंदवलेलं आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी त्या संदर्भात जागरूकता निर्माण करावी, ही त्यांची जबाबदारी आहे असंही कोर्ट सांगतंय. पोलिसांनी समलैंगिक जोडप्यांना मदत करावी असंही सुप्रीम कोर्टाच्या वतीनं सांगितलं गेलंय. प्रशांत कदम आपल्याला अधिक अपडेट देतील. प्रशांत, काय निरीक्षणं, काय मतं नोंदवली जात आहेत? निकाल वाचनामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर आले? प्रज्ञा, ऐतिहासिक निकाल आहे आणि ऐतिहासिक पद्धतीनं तो सांगितला जातोय. कारण कितीही महत्त्वाचा विषय, मला आठवतंय की म्हणजे अयोध्येचा निकाल असेल, राम मंदिराचा निकाल असेल किंवा इतर अनेक निकाल अगदी 5 ते 7 मिनिटात वाचून संपतात, कारण ऑपरेटिव्ह पार्ट फक्त वाचून दाखवला जातो. आता जवळपास 40 मिनिटांपासून सरन्यायाधीशांचं निकाल वाचन सुरू होतं. 5 न्यायमूर्तींचं घटनापीठ आहे आणि 4 न्यायमूर्ती स्वतंत्रपणे निकाल लिहित आहेत. आता न्यायमूर्ती संजय किशन कौल जे दुसरे न्यायमूर्ती आहेत त्यांचं निकाल वाचन सुरू झालेलं आहे. पण सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आतापर्यंत जो निकाल वाचून दाखवला त्याच्यामध्ये एक स्पष्ट दिसतंय की या सगळ्या संदर्भात त्यांच्या निकालातली जर आपण वैशिष्ट्य बघितली की या संदर्भातली केस ऐकण्याचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टाला आहे, ही पहिली गोष्ट त्यांनी मान्य केली आहे. दुसरं म्हणजे की हा केवळ शहरी आणि उच्चभ्रू वर्गाचा विषय नाहीये, तर त्याच्या पलीकडे त्याला बघितलं पाहिजे, हे त्यांनी निकालामध्ये म्हटलंय. विवाह ही संस्था किंवा त्याच्या संदर्भातले कायदे जे आहेत ते स्थिर किंवा चिरकालीन असू शकत नाहीत, त्याच्यामध्ये वारंवार बदल जो आहे तो होऊ शकतो, हे ते सांगतायत. आणि फक्त त्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही स्पेशल मॅरेज ॲक्ट जो आहे तो स्ट्राईक डाऊन करत नाही किंवा त्याच्यामधले बदल आम्ही सुचवत नाहीये, पण केंद्र सरकारनं या संदर्भातल्या गोष्टींचा विचार जो आहे तो करावा आणि मूल दत्तक घेण्याचा, मूल वाढवण्याचा अधिकार जो आहे तो केवळ विषमलिंगी जोडप्यांना नाहीये, तर तो समलिंगी जोडप्यांना सुद्धा आहे, हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर या सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी आपल्या निकालामध्ये भर ठेवलेला आहे आणि कुठंही या कम्युनिटीला हॅरेसमेंट जी आहे ती केली जाऊ नये, त्यांची आयडेंटिटी शोधायला पोलिसांनी जाऊ नये, त्यांना रेशन कार्ड, बँक अकाउंट्स, इतर ज्या सगळ्या व्यावहारिक गोष्टी आहेत त्या सुद्धा मिळाल्या पाहिजेत. या सुनावणीच्या दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे म्हणत होते की आम्ही कमिटी स्थापन करून त्यांच्या हक्कांचा विचार करू, तर ते सुद्धा आम्ही स्टेटमेंट रेकॉर्डवरती घेतो, असं सुद्धा सरन्यायाधीश आपल्या निकालामध्ये म्हटलेले आहेत. हा पहिला निकाल होता. पहिल्या निकालामध्ये म्हणजे सरन्यायाधीश आणि दुसरे न्यायमूर्ती रवींद्र भट यांचा हा एकत्रित निकाल होता. काही मुद्द्यांवरती मतभेद जरूर होते, पण आता दुसरा निकाल जो आहे तो संजय किशन कौल वाचून दाखवतायत. बघावं लागेल त्यांच्या निकालामध्ये काय वैशिष्ट्य आहेत. बरोबर आहे. त्यामुळे समलिंगिक जोडप्यांच्या हक्कांसंदर्भात प्रकर्षानं कोर्ट यामध्ये बोलताना आपल्याला पाहायला मिळतंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.